चला तर मग आज आपण एका अशा दुर्गाबद्दल जाणून घेऊया ज्याच्या उद्याची ठिणगी पडली आणि छत्रपतींच्या जन्माने ही भूमी पावन झाली, म्हणजे शिवनेरी। महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यात पुणे शहरापासून 105 किलोमीटर अंतर असलेले हे एक व्यापारी शहर। नाणेगड डोंगर रांगांमध्ये बसलेला हा गिरिदुर्ग आणि त्याची उंची जवळजवळ 3500 फीट उंच आहे। पूर्वी नाणेगड हा एक महत्त्वाचा व्यापारी मार्ग म्हणून मानला जायचा। त्यावर नियंत्रणासाठी या दुर्गाची निर्मिती झाली असावी असा अंदाज आहे। या डोंगर रांगामध्ये शिवनेरी, चावण, जीवधन, हडसर यांसारखे अनेक दुर्ग बंडार आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये। आज आपण चाललोय थेट पुण्याला पण कारण असं आहे की आम्ही चाललोय मित्राच्या लग्नाला। आता माझ्या पाठी तुम्ही माझी गँग बघू शकता, तर दिसते का नाही माहित नाही, तुम्हाला दाखवतो। आम्ही पुण्यावरून शिवनेरीला पण जाऊ आणि तिकडून मित्राच्या लग्नाला पण जाऊ। जे आज काय काय होणार आहे ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे, बघत राहा। माळशेज घाटाच्या पायथ्याजवळ आहे, पण आता आम्हाला असं समजलं की वरती पाऊस पडतोय घाटामध्ये। आता वर गेल्यावर समजेल। आता जोपर्यंत इथं खाली पाऊस नाही तेवढं आम्ही गाडी पळवायचं तर ट्राय करतोय। एका हॉटेलजवळ थांबलेलो आहे। फायनली आता एका हॉटेलमध्ये आम्ही आलो, तर आता जेवायला थांबलो आहे। पोरं डायरेक्ट कामावरून आलेले, कोणी काही खाल्लं नव्हतं काय। वाजलेत रात्रीचे, चाय पियाला थांबलं घाटामध्ये। फायनली आता आपण पोचलोय शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये। तुम्ही माझ्या पाठी बघू शकता, इथं शिवजन्मभूमी जुन्नरचा बोर्ड आहे। तिथं पाठी महाराजांची भव्य असं मूर्ती सुद्धा दिसते। आणि इकडून असं वर गेल्यावर आपल्याकडे किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता आहे, मी तुम्हाला सकाळी दाखवेल तो। आता आपण इथं पोचलोय, इथे आमचं मित्राचं घर आहे। आज तिकडे स्टे करणार आहे आता आपण। सकाळ मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? तर आज आपण आलोय एका अशा गडावर जिथे आपल्या इतिहासाची पाळंमुळं रुचली गेली। आज आपण आलोय शिवनेरी गडावर। ह्या गडावर येण्यासाठी माझी खूप मनापासून इच्छा होती आणि आज फायनली ती इच्छा पूर्ण झाली। आज तुम्ही बघू शकता, आज आपण सुरुवात केली गड चढायला। जसं जसं पुढे जाऊ तसं तुम्हाला दाखवतो। जाण्यासाठी मुख्यतः दोन मार्ग आहेत, एक राजमार्ग आणि दुसरा आहे 7 दरवाजेचा मार्ग।
तुम्ही हा दरवाजा बघत आहे तो आहे महादरवाजा. 7 दरवाजातील पहिला दरवाजा म्हणजे हा महादरवाजा. त्या दरवाजाची रचना बघा, अजून पण भक्कम बांधकाम आहे. पुढे आल्यावर आपल्याला शिड्या दिसतात, तुम्हाला दाखवतो वरती. अशा प्रकारची इथं रचना करण्यात आली, जिथून संपूर्ण परिसरावर नजर ठेवता येते. तुम्ही बघताय तर पूर्ण अख्खा परिसर दिसतो इकडून. त्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला चारही बाजूला हिरवळ दिसणार, ग्रीनरी आहे चारही बाजूला. आणि अजून एक मेन गोष्ट म्हणजे इथं सफाई एक नंबर ठेवण्यात आले. सर्व ठिकाणी तुम्हाला काहीच कचरा दिसणार नाही. इथं कचरा पेटी अशा जागोजागेवर ठेवल्यात. हा जो दरवाजा लागतो तो दुसरा दरवाजा आहे, त्याला गणेश दरवाजा नाव आहे. तिथून आपण आत जाऊया. इथे पण सेम छोट्या पायऱ्या आहेत. दुसऱ्या दरवाजातून पुढे आल्यानंतर आपल्याला हा लागतो तिसरा दरवाजा. त्याचं नाव आहे पीर दरवाजा. आणि हा दरवाजा बमणींच्या काळात बांधला गेलेला होता. आल्यावर आपल्याला दिसते इथं उत्तम प्रकारे बसण्याची सोय करण्यात आली. आणि या थोड्या पुढं पायऱ्या लागतात. त्या तर तिसऱ्या दरवाजातून पुढे आल्यावर चौथ्या दिशेच्या दरवाजाच्या दिशेने आता आपण चाललोय. नजारा बघा किती सुंदर आहे. थोडं पुढं आल्यावर आपल्याला दिसतं ह्या झिजलेल्या पायऱ्या आणि ह्या सुव्यवस्थित असलेल्या पायऱ्या. ह्या पहिल्या काळातल्या पायऱ्या आहेत आणि ह्या आत्ता बांधल्यात नव्याने बांधण्यात आलेल्या ह्या पायऱ्या आहेत. आता ह्या थोड्या कच्च्या पायऱ्या चढून आता आपण चौथ्या दरवाजाकडे चाललोय. काल इथे पाऊस पडलाय, त्याचं पाणी साठलंय पूर्ण. हा आहे चौथा दरवाजा आणि ह्याचं नाव आहे हत्तीचा दरवाजा. आणि हा दरवाजा यादवांच्या काळात बांधला गेला होता. ह्या दरवाजाची रचना बघा किती भक्कम आहे अजूनही. दरवाजा पार करून आल्यावर इथं 2 रस्ते जातात आणि एक हा रस्ता जातो तो शिवाई देवी मंदिरात जातो. चला आपण इकडे जाऊया. चाफ्याचं झाड बघा किती मोठं आहे. इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची झाडं दिसण्यात येतात. इथं गुलमोहरचं झाड आहे, इथं करंज म्हणून एक झाडाचा प्रकार आहे तो इथे लावण्यात आला. ह्या गडावर तुम्हाला जेवढे दरवाजे पार करून येणार ना ते प्रत्येक दरवाजाला एक वेगवेगळे झाडं आजूबाजूला तर नक्कीच आहे. ते पण सुद्धा बघण्यासारखं एक आकर्षण.
माझ्या पाठी जे दिसतंय तुम्हाला ते आहे शिवाई देवीचं मंदिर. ह्याच देवीच्या नावावरून आपल्या महाराजांचं नाव शिवाजी असं ठेवण्यात आलं होतं. चला तर मग ह्या मंदिराच्या आतमध्ये जाऊया आपण. शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीचे खूप महत्त्वाचे स्थान. आई जिजाईबाई गरोदर असताना त्यांच्या सुरक्षितेसाठी त्यांना ह्या किल्ल्यावर आणले होते. जिजाईबाईंनी शिवनेरी गडावर राहत असताना त्यांनी तेथील शिवाई देवीच्या मंदिरात एक नवस मागितला होता. तो नवस असा होता की जर मला पुत्ररत्न झाले तर मी त्याचे नाव तुझ्या नावावरूनच ठेवेन. आणि तसेच झाले. आणि मग आई जिजाईने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी असे ठेवले होते. या गडावर 2 तलाव आहेत. एक गंगा आणि यमुना या नावाने ओळखला जातं. आज दरवाजे पार करून आपण येतो 6व्या दरवाजाकडे. त्याचं नाव आहे हा मेणाचा दरवाजा. तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूला 2 भक्कम बुरुज आहेत. त्याचप्रमाणे उत्तम असं दरवाजा आणि छोटंसं असं काहीतरी कक्ष असं बांधण्याचा पूर्वीच्या काळी प्रयत्न होता असं दिसण्यात येतं. थोडंच पुढं आल्यावर आपल्याला 7वा दरवाजा देखील दिसतो. इथूनच 6व्या दरवाज्यातून पुढे आल्यावर आपल्याला लागतो हा 7वा दरवाजा. हा माझ्या पाठी तुम्ही बघू शकता. आणि ह्या दरवाजाचं नाव आहे कुलूप दरवाजा आणि हा अंतिम दरवाजा आहे. चला तर मग बघूया आपण. सहाव्या दरवाजाप्रमाणे 7वा दरवाजा हाही निजामांच्या काळात बांधला गेला होता. सातव्या दरवाज्यातून पुढे आल्यावर आपल्याला डाव्या बाजूला दिसतो तो हा अंबरखाना. अंबरखान्याच्या आत जाऊया. माझ्या पाठी दिसतोय तो तुम्हाला हा आहे अंबरखाना. चला तर अंबरखान्याच्या आत जाऊया आपण. आतमधून तर खूप मोठा आहे. आणि पूर्वीच्या काळी ह्या अंबरखान्याचा उपयोग धान्य ठेवण्यासाठी केला जात होता. केवढा मोठा आहे तुम्ही अंदाजा करा. इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी सुद्धा पाहायला मिळतील. पाठीचे बघताय तुम्ही ते शिवाजी महाराजांचं स्मारक येतं पाठीमागे. या गडावर आपल्याला एक मस्जिद बघण्यात दिसण्यात येते. आणि ही मस्जिद एकदम तुम्ही दुरून बघाल ना तरी पण दिसेल. आणि तिचा आकार बघा, तिची रचना बघा कशी आहे. आता आपण पोहोचलोय ज्या ठिकाणी जिथं महाराजांचा जन्म झाला. ही एक समोर तुम्हाला इमारत दिसते, ती 2 मजली इमारत. तिथं महाराजांचा जन्म झाला. ह्या आजूबाजूच्या पडक्या अवस्थेतल्या आपल्याला गोष्टी दिसण्यात येतात तिथे. तर बाजूला महाराजांची मूर्ती दिसते आणि हा महाराजांचा पाळणा. बाजूला छोट्या पायऱ्या लागतात. पहिल्या आपल्या इमारतीच्या पहिल्या माळ्यावर आले. बघा का भारी नजारा. हा जो तुम्हाला दिसतोय ना त्या तलावाचं नाव आहे बदामी तलाव. बहुतेक हा बदामाच्या आकाराचा दिसत असेल म्हणून त्याला असं नाव पडलं असेल.
सध्या तर काहीच नाही पाणी त्यात. तर मित्रांनो, हा पुढे जर तुम्हाला दिसतोय तो आहे कडेलोट. तो हाच कडेलोट आहे, तिकडे दुश्मनांना सीधा कडेलोट करण्यात येत होता. आणि पाठी तुम्ही बघू शकता किती खोल आहे. मित्रांनो, तुम्हाला हा किल्ला, हा इकडचा निसर्ग आणि या किल्ल्याचा इतिहास जर तुम्हाला नक्की आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला व्हिडिओ तर नक्कीच विसरू नका. आणि तुम्ही सुद्धा या किल्ल्याला नक्की एकदा भेट द्या, कारण खरंच खूप बघण्यासारखं किल्ला आहे. खूप स्वच्छ किल्ला, आजूबाजूला निसर्ग पण एक अप्रतिम निसर्ग आहे. तुम्हाला खूप वेगळा अनुभव तुम्हाला इकडे येऊन वाटेल. तुम्ही सुद्धा या किल्ल्याला एक दिवस नक्की येऊन भेट द्या आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला तर विसरू नका.